नाशिक मोखाडा मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे। धोकादायक वळणावर बस आणि मोटरसायकलची जोरदार धडक झाल्याने मोटरसायकल चालक गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून मोखाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केलाय। दरम्यान जखमी मोटरसायकल चालकाला जिजाऊ संस्थेच्या रुग्णवाहिकेतून तातडीने नाशिक येथे सिल्वर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जखमीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे नाशिक मोखाडा मार्गावरील हे धोकादायक वळण अपघातासाठी खूप प्रसिद्ध बनले। या ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव, साईड पट्टी नसणे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे वारंवार अपघात घडत आहेत। त्यामुळे करोडो रुपये देखभाल दुरुस्तीचे टेंडर मुदत संपत आली, मात्र अजूनही दिशादर्शक फलकांसह उपाययोजना मात्र अपुऱ्या अवस्थेत आहे। यापूर्वीही बस अपघातात अनेक छोटे मोठे अपघात या मार्गावर झाले आहेत। स्थानिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर गंभीर आरोप करत कार्यकारी अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळेच निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचा संताप व्यक्त केला जातोय। आता तरी राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता, ठेकेदार, रस्ते दुर्घटना समिती जागे होणार का? धोकादायक वळणांवर सुरक्षेच्या उपाययोजना केव्हा होणार, असा सवाल प्रवासी नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। न्यूज रिपोर्ट काशीनाथ भांगरे, मोखाडा।